कुंभमेळ्यातल्या पवित्र स्नानाची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी खिल्ली उडवलेली आहे। गंगा स्वच्छ होणार हे राजीव गांधी असल्यापासून आपण ऐकत असल्याचं राज ठाकरे म्हणतात। अंधश्रद्धेतून जरा बाहेर या, डोकी हलवा, गंगेचं पाणी पिण्यायोग्य नाही असं सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलंय। या देशातली एकही नदी स्वच्छ नाही। आता तुम्ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घ्या असंही राज ठाकरे म्हणतायत। आजच्या या सगळ्या परिस्थितीवरती जी महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे आणि तो निव्वळ फक्त राजकारणासाठी आणि राजकीय फक्त मतं मिळण्यासाठी म्हणून तुमची आपापसात डोकी फोडून घेतायत, आग लावतायत आणि हे आमच्या लोकांना समजत नाहीये। मला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत। श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही? एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये, एक नदी। आणि आम्ही काय नदीला माता, कोणी आंघोळ करतायत, कोणी कपडे धुतायत, काय वाटेल ते चालू आहे। राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार। या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा, सगळ्यातनं डोकी हलवा नीट। आता राज ठाकरे साहेबांना वाटत असेल त्यांचं मत वेगळं असू शकतं, पण मला वाटतं ही काही अंधश्रद्धा नाही, अंधश्रद्धा नाही, काही जादूटोना नाही किंवा काही छूमंतर नाही आहे। पण त्याला आपण बघतो गेल्या सांगितलं गेलं की 112 वर्षांनी ना हे सगळं स्नान घडून येतं आहे। त्याच्या मागे सगळं पंचांग आहे, त्याच्या मागे सगळं अनेक तर्क वितर्क आहेत। आपल्याला धार्मिक त्याला आहे, आधार आहे, त्याला वैज्ञानिक आधार आहे त्या गोष्टीला। आणि म्हणून मला असं वाटतं की कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये काहीतरी अंधश्रद्धा आहे असं अजिबात नाही आहे। पण निश्चित राज ठाकरे जे म्हणाले की प्रदूषणाच्या बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये आम्ही सगळी पुरेपूर काळजी नागरिकांसाठी घेणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।